तर मसाला मिरची फ्राय करण्यासाठी अशा मी हिरव्या मिरच्या घेतल्या, ज्या थोड्याशा लांबट आणि पोपटी रंगावर घ्यायच्या, ज्या तिखट नसतात. आणि ह्या मिरच्या मी धुवून त्याला पुसून छानपैकी कोरड्या करून घेतल्या आहेत. आता आपण त्याला स्लिट कट करणार आहोत. तर आता त्याच्यासाठी आधी आपण हाताला तेल लावून घेतोय, म्हणजे मिरच्या जेव्हा आपण कापतो तर मिरच्या आणि त्याच्या बिया असतात तर आपल्या हाताला जळजळत नाही, त्यासाठी आधी तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण मिरचीला स्लिट कट करून घेतोय. तशी ही मी मिरची घेतली आहे. आणि मिरचीला आपण हे जे चाकू असतं तर त्याची जी दुसरी साईड असते त्याला टोक असते, त्याच्याने आपण थोडंसं कट करायचं आहे वरच्या भागाला. आणि मिरची असते ना त्याची देठ आपण तशीच ठेवायची, ती काढायची नाही आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मिरचीचा दुसरा भाग आहे, म्हणजे जिथून आपण कट करतो तिथून अशा रीतीने स्लिट कट म्हणजे उभी कट खालीपर्यंत शेवटपर्यंत करून घ्यायची आहे. आता हे कट झालंय. आता आपण त्याला मिरचीला खोलणार आहोत. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण खोलू. आणि त्याच्यामध्ये बिया असतात आणि रेषा असतात, तर त्या आपण चमची जी असते त्याचा जो मागचा भाग असतो त्याच्या मदतीच्या साहाय्याने आपण आता ते बिया आणि रेषा पूर्णपणे मिरचीतल्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा रीतीने थोडंसं हलक्या हाताने आपण खेचायचं आहे त्याला मागच्या ह्याच्याने. आणि अशा रीतीने मग हाताने आपण छोट्या छोट्या ज्या राहिलेल्या बिया असतात थोड्या, त्या आपण काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात की आता ज्या बिया आहेत थोड्या थोड्या राहिल्या आहेत त्या मी काढून घेते. त्याच्यातल्या रेष वगैरे काय राहिली असेल ती पण आपण काढून घ्यायची आहे. तर आता अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या आहेत त्या ह्या रीतीने कट करून घेऊन देते. तर आता या सर्व मिरच्या झाल्या आहेत स्लिट कट करून. आता आपण मसाला करूया. तर मसाल्यासाठी मी 3-4 चमचीसारखी जिरं पावडर घेतलं आहे. आता ही जिरे पावडर आहे, तर जिरं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं आणि बारीक करायचं. तशी मी जिरा पावडर घेतली आहे. त्याच्यानंतर मीठ घेतले चवीनुसार. आणि आता मी हळद घेणार आहे, की खूपच कमी क्वांटिटी घ्यायची, खूप जास्त हळद नाही घालायची. आणि हातानेच मी हा मसाला छानपैकी मिक्स करून घेते पूर्णपणे. तर अशा रीतीने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. आणि हा आपला मसाला रेडी आहे मिरच्यामध्ये भरण्यासाठी. तर चला आता आपण मिरच्या भरूया. तशा रीतीने जिथे कट केलं आहे तिथे आपण ओपन करायचं आहे. आणि तुम्हाला आवडेल, म्हणजे कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं त्या रीतीने अशा रीतीने हा मसाला भरायचा आहे मिरच्यांमध्ये पूर्णपणे. तर वरून ते खालतीपर्यंत मी असा मसाला भरून घेतला आहे मिरच्यांच्या. आणि आता ही दुसरी मिरची पण मी तुम्हाला भरून दाखवते. अशा रीतीने या मिरच्या मी सर्व मिरच्या भरून घेत आहे त्याला मसाला. आणि सर्व मिरच्या भरल्यानंतर पण मसाला आपला थोडासा उरलाय, तर तो मी आता साईडला ठेवते आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ते यूज करू शकतात. आता नॉनस्टिकचा फ्राय पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यावर अशा पद्धतीने मी एकामागे एक म्हणजे बाजूबाजूला या मिरच्या आहेत त्या मी सोडते आहे तेलामध्ये. तर सर्व मिरच्या अशा पद्धतीने फ्राय करायला आपण ठेवायच्या आहेत पॅनमध्ये. आणि त्याच्यानंतर 1-1.5 मिनटं झाली की आता आपण त्याला टर्न करायचं आहे. पण त्याच्या आधी आपण थोडंसं त्याच्यावर एकदम थोडंसं 1 चमचीपेक्षाही कमी आपण थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण जे चिमटा असतो ज्याच्याने आपण उलटू पालटू शकतो तो चिमटा घ्यायचा आहे. आणि त्याच्याने आपण दुसऱ्या साईडला सर्व मिरच्या टर्न करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या टर्न करून घेतल्या आहे, का की मिरच्या एका साईडला छानपैकी भाजल्या गेल्या आहेत. तर पूर्ण साईडला भाजेपर्यंत अशा रीतीने थोड्या थोड्या तुम्ही टर्न करून घ्यायच्या आहेत.
मिरच्या आणि हे असं तुम्ही पाहू शकतात की मिरची ऑलमोस्ट रेडी व्हायला आली आहे. तर आता परत 1-1.5 मिनटं झाली आहे आणि मिरची ऑलमोस्ट फ्राय होऊन गेल्या आहेत. तर आता मी त्याला प्लेटमध्ये काढते. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं डाळ भात किंवा कोणत्याही जेवणासोबत जाऊ शकतात अशा या मिरच्या रेडी आहे. आणि ह्या मिरच्यांची मी आता दुसरी पद्धत दाखवते. तर त्यासाठी आता जो फ्राईंग पॅन आहे त्याच्यात मी आता जो दुसरा मिरच्या आहेत, ज्या दुसऱ्या लॉट आहे मिरच्यांचा, तर तो मी आता त्याच्यामध्ये ठेवते. आणि जसं 1-1.5 मिनटं अशी झाली की पटकन त्याला परतून घेते मी छानपैकी दुसऱ्या साईडला. जशा आधीच्या मिरच्या केल्या त्या पद्धतीनेच मी करून घेतलाय. आता जो मसाला उरला होता तर तो आपण थोडासा आधी वरती टाकून घ्यायचा आहे खालची साईड मिरचीची होईपर्यंत. तर तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मसाला जळेना म्हणजे थोडंसं अर्धी चमचीसारखं आपण त्याच्यावर तेल ओतायचं आहे आणि थोड्या वेळ होऊन द्यायचे. तर तुम्ही पाहू शकता आता खालची बाजू पण व्हायला आली. तर ऑलमोस्ट मिरच्या व्हायला आल्या आहेत. आता आपण त्याला टर्न करून घेतोय सर्व मिरच्यांना परत वरच्या साईडला, म्हणजे जो मसाला वरती आहे तो प्रॉपरपणे खाली जाय. आणि त्याच्यानंतर आता आपण त्याला जे नॉनस्टिकचं कायलता असतो म्हणजे जे हे, तर हे तुम्ही पाहू शकता की अशा रीतीने हा मसाला त्याला लागलाय. तर आता आपण हे जे लाकडाचा जो कायलता असतो त्याच्याने सर्व मसाला आपण सर्व मिरच्यांना मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ह्यावेळी तुम्ही गॅस बंद पण करू शकता. तर मी गॅस बंद करून टाकलाय का की आपलं जे फ्राय पॅन आहे ते थोडंसं गरम असतंच आणि मसाला जास्त हे ना जळे ना, म्हणजे त्याच्यासाठी मी गॅस बंद करून टाकलाय. आणि तुम्ही पाहू शकतात की सर्व मसाला सर्व मिरच्यांना छानपैकी कोट झालाय. तर आता मी या प्लेटमध्ये काढते. तर ज्यांना जास्त मसाला म्हणजे आवडत असेल त्यांनी अशा मिरच्या करावा. तर अशा रीतीने मी दोन्ही मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि ह्या खायला खूपच छान लागतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी